कॉलेज आहे प्लस हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये गोळ्या मिळत नाही, औषध मिळत नाही, इंजेक्शन आणि सलाईन वगैरे काही नसतं. असं हे हॉस्पिटल सुरू केलं आहे. पूर्ण थेरपीवर आधारित आहे. 20पेक्षा जास्त थेरपी आपल्याकडे दिली आहे. आता यामध्ये तुम्ही जर बघाल तर यामध्ये आपण कर्दवाडाचे बरेच पेशंट बघितले. तिच्या पेशंटचा आजार कधी बरा होता त्याची काही नावं तुम्हाला सांगू शकतो किंवा आपण पुढच्या घटनांना आपण सर्व घेऊ. नंतर माझे 26 पुस्तकं विक्रीला उपलब्ध आहेत. आम्ही फ्लिपकार्टवर तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. त्याच्याकडे जर विजिट केली तर आपल्याला मिळेल. 26 पुस्तकं मार्केटला आहेत. त्यातलं एक पुस्तक मी समोर आणलेलं आहे, जनचिकित्सा म्हणजे पाण्याचे उपचार. हे पुस्तक आहे जनचिकित्सा म्हणजे पाण्याचे संपूर्ण उपचार या पुस्तकात दिलेले आहेत. पाण्याद्वारे उपचार होतात, कसे होतात त्या संदर्भात मी तुम्हाला भाषणामध्ये देणार सांगणार आहे. तर अशा पुस्तकाच्या स्वरूपातही आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. अशा व्याख्यानाच्या स्वरूपातही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि जनतेपर्यंत पोहोचल्याशिवाय या सगळ्या व्याधींचा प्रचार होणार. लहान असतानापासून तर पूर्ण जीवन होईपर्यंत आपल्याला एवढंच माहीत आहे की एखादा म्हणजे ताप आली, सर्दी झाली, खोकला झाला की आपल्याला काय कोणती गोळी घ्यायची. डॉक्टरकडे जाता तुम्हाला माहित आहे तुम्हाला कोणती गोळी घ्यायची. मेडिकलवर जाऊन तुम्ही डायरेक्ट गोळी घेता आणि खाऊन घेता. पण अशाच तुम्हाला त्या गोळीची गरजच नव्हती. एखादी व्याधी का होते त्याबद्दल आपण पहिली चर्चा करूया की एखादी व्याधी, एखादा आजार तुमच्या शरीरात का येतो. नॅचरोपॅथी ही 5 पॅथीपैकी एक पॅथी आहे. जसं ॲलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी, सिद्धा, आयुर्वेदा, तसंच एक पॅथी आहे योग आणि नॅचरोपॅथी. हे नॅचरोपॅथी एकच नाही, त्याला योगा जोडलेला आहे. योग आणि नॅचरोपॅथी हे आयुष पॅथीमध्ये मोडते. आणि आयुष पॅथीमध्ये योग नॅचरोपॅथी जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही पेशंटला पूर्णतः बरा करतो. त्याच्या शरीरात आजार राहत नाही. आता आमच्याकडे दूर जाऊन म्हणजे पूर्ण भारतभर फिरून आलेले पेशंट आमच्याकडे येतात आणि पूर्ण भारतातून पेशंट येतात नंदनगाव सुट्टीला. आता आजार कसा बरा करतो आम्ही तुम्हाला सांगितलं की समजा आजाराचं मूळ कारण काय आहे ते आपण पहिले समजून घेऊया. नंतर एक टप्पा असा असेल की तुमचे प्रश्न उत्तर असतील की सर मला हा आजार आहे, मी काय केलं पाहिजे. तेव्हा मी पटकन तुम्हाला उत्तर देणार की हे तुम्ही उपचार घ्या म्हणजे आणि घरच्या घरी घ्या, म्हणजे डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. 80पेक्षा जास्त टक्के आजार तुम्ही घरच्या घरी बरे करू शकता. आणि आपल्या दिनचर्येमुळे, चुकीच्या दिनचर्येमुळे आजार आलेले आहेत. आज जर मी म्हटलं की बरेच अधिकारी असतील किंवा बरेच जनता असेल की तुम्ही दिवसभरात जमिनीवर किती वेळ पाय ठेवून उभे राहता. तर तुमचं असेल की सर घरात गेलो की सॉक्स आणि शूज घरापर्यंत जातात, स्टाईल असते. नंतर परत ऑफिसला आलो, ऑफिसला पण शूज आणि सॉक्स सोबत असतात आणि कुठंच तुम्ही जमिनीवर पाय ठेवलेला नसतो 24 तास. ठेवलेला असतो का नाही.